तर आता श्री गंगा माता तीर्थक्षेत्र दहीबाव दळीवाडी आणि या ठिकाणी बोर्ड लागले आहे। तर मित्रांनो या ठिकाणी देवस्थान आहे आणि इकडे ओटी वगैरे भरलेली आहे आणि त्याच्याच बाजूला गंगास्थान आहे आणि या ठिकाणी पवित्र तीर्थस्नान असल्यामुळे या ठिकाणी पावित्र्य राखलं पाहिजे, कारण कोणी कोंडात हात घालू नये आणि गोमूत्र नेण्यात पाणी आहे त्यानेच। तर मित्रांनो या ठिकाणी कावलेवाडीची माणसं आलेली आहेत, अण्णा पण कावलेच आहेत, त्याला तर ओळखत असणार मी। दरवर्षी येतं का तू? या ठिकाणी आपण आलो आणि आज गंगेचं दर्शन घेतलं आणि तीर्थस्नानासाठी या तसं कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवाचा गड देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो आज आपण आलो दहीबाव दळीवाडी येथे आणि मित्रांनो गंगेचं आगमन यावर्षी 2026च्या एप्रिल महिन्यामध्ये झालेलं आहे आणि मित्रांनो आपण आज दर्शन घेण्यासाठी जातो आणि बरेच भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत, ज्यांना समजलंय की गंगेचं आगमन दहीबाव या ठिकाणी झालेलं आहे तर त्या ठिकाणी येत आहेत, कारण राजापूरच्या गंगेला जाण्याचं शक्य होत नसेल त्यांनी या ठिकाणी येऊ शकतात। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल पण नोटिफिकेशन ऑल करायचं नका। चला जाऊया ते दहीबावच्या गंगेत आणि बरेच भाविक भक्त असतील, कदाचित आपल्याला त्यांच्याकडून माहिती भेटली कुठून कुठून येतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्याशी वार्तालाप करूया। चला जाऊया थेट दहीबावच्या गंगेकडे। तर आता श्री गंगा माता तीर्थक्षेत्र दहीबाव दळीवाडी आणि या ठिकाणी बोर्ड लागले आहे। मित्रांनो 2-3 दिवस झाले असतील किंवा त्याच्याशी जास्त मी ते चौकशी केली, त्याच्यानंतर ह्या 1-2 दिवसातच गंगेचं आगमन झालं आहे। हा दहीबाव गावात जातो रोड आणि हा देवगडला जातो आणि त्याच्या मधोमध हा रोड आहे। या रोडने आज जाऊया आपण, कमीत कमी 150 ते 200 मीटर अंतरावर हे गंगाचे स्थान आहे। चला जाऊया। तर मित्रांनो आपण आता निघालो आहोत त्याच रोडने, हा रोड आता बरेच 1-2 वर्ष तरी गॅप पडलेली होती आणि ह्या वर्षी 2026च्या एप्रिल महिन्यामध्ये गंगे मातेचं आगमन झालेलं आहे दहीबाव गावामध्ये आणि हनुमंतराय पण आपल्याला दिसतात इथे, नाही कारण जंगल भाग आहे आणि 200 ते 300 मीटर अंतरावर हे उगम स्थान आहे आणि हे स्वयंभू आहे। याची काही कथा आहे असं आपल्याला समजलंय, ती काय कथा आहे ती आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। आणि अशा प्रकारे हा रोड आहे। तरी मित्रांनो आपण 100 मीटर अंतर पार केलंय, आता पुढे राहिलंय थोडं, आय थिंक 50 मीटर राहिलं असणार हो। आणि आपण ज्या प्रतीक्षेची वाट बघत होतो दरवर्षी त्या प्रतीक्षेची वाट संपलेली आहे। तर मित्रांनो या ठिकाणी देवस्थान आहे आणि इकडे ओटी वगैरे भरलेली आहे आणि त्याच्याच बाजूला गंगास्थान आहे आणि या ठिकाणी पवित्र तीर्थस्नान असल्यामुळे या ठिकाणी पावित्र्य राखलं पाहिजे, कारण कोणी कोंडात हात घालू नये आणि गोमूत्र नेण्यात पाणी आहे त्यानेच पाणी घ्यावे हे सांगतो। तर आपल्याकडे समोरच एक व्यक्ती आहे, नाव काय तुझं? तेजस दळवी, म्हणजे ह्याच ठिकाणचं आहेस? ही गंगा अवतरली कधी आहे आता, म्हणजे उगम कधी झाला या 2-3 दिवसात? 4 ते 5 दिवस झाले। आणि तू इथे येतोस? डोळे असे तर आज तर गर्दी नाही आहे बरोबर ना? काल होती? काल एवढं म्हणजे सकाळचे लोक येऊन सकाळचे येऊन जातात, बाहेर येऊन जातात।
म्हणजे ज्यांना ज्यांना समजते ते येतात. त्यांना माहिती आहे ना, ते लोक म्हणजे लोक येतात तिथे. हा कधी कोण कोण बोर्डा बघून येतात. हा काल कधी संध्याकाळी एक पोरगा आला, संध्याकाळी आम्ही घरी जायचं टाइम, संध्याकाळच्या टायमिंग 6:30-7च्या टाइम. म्हणजे लेट आलेले. हा ओके मग त्यांना सांगितलं आम्ही, मग ती आले, दर्शन घेतलं, मग परत गेले. ओके. तरी आता तब्बल किती दिवस राहिलू शकते, म्हणजे ह्या ठिकाणी हे राहील म्हणजे गंगा राहू शकते 1 महिना किंवा 15 दिवस की अधिक? हा महिनाभर. महिनाभर असते ना, म्हणजे पावसाच्या आधी परत जाते ती. आता जसं पाऊस नसेल, म्हणजे आता मागे पडून गेला पाऊस. हो. त्याच्यानंतर आता जोपर्यंत गंगा आहे तोपर्यंत पाऊस पडणार नाही. आणि स्टार्टिंगला जेव्हा ती गंगा येते त्यावेळी हे पाणी कसं असतं? पाणी दुधा पाणी असतं. एकदम दुधा, म्हणजे आता जे थोडं निवळलंय त्याच्यापेक्षा एकदम व्हाईट व्हाईट असतं. हा वाईट. ओके. आता असं घेतलं ना तरी तसंच दिसतं. ओके ओके चालेल, धन्यवाद. तेजस या ठिकाणी काय आहे नक्की सांगतो. ते भालचंद्र महाराज आहेत कणकवलीचे. हा ते इथे येऊन तपश्चर्या करायचे, बसायचे पहिले. हा 10-10, 15-15 दिवस इथे असायचे. हा तेव्हा ते माझ्या आजोबांनी, तेव्हा 3री-4थीत होते ना, तेव्हा ते यांना भेटायला यायचे इथे. ओके. हा आणि ते गाडीमध्ये इथे यायचे आणि इथे बसायचे आणि तपश्चर्या करत. आणि ही गंगा आगमन कधी झालं? आगमन कोणतरी तू साधू बोललास की त्यांच्यानी सांगितलं, म्हणजे हाक मारलं, म्हणजे राजापूरला जाता आलं नाही. महाराज होते ना, हा भालचंद्र महाराजांच्या अगोदर ते महाराज होते. आज ते आजोबांनी माझे सांगतात तसे. हा म्हणजे हा वाडीतले हा म्हातारी माणसं ती सांगतात की ते महाराज होते, ते आले इथे आणि त्यांनी हा हे केलं आणि मग ते गंगा उगवून गेली. म्हणजे त्यांना राजापूर तर जाता आलं नाही म्हणून इथे त्यांनी गंगेला हाक मारला, त्याच्यानंतर इथे गंगा उगम पावली. ओके, धन्यवाद. आणि तेजस दळवीचं पण यूट्यूब चॅनल आहे, नक्की आपण चॅनलची लिंक टाकतो, नक्की विजिट करा. आणि महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तेजस. तर मित्रांनो या ठिकाणी कावलेवाडीची माणसं आलेली आहेत, अण्णा पण कावलेच आहेत, याला तर ओळखत असणार तुम्ही. दरवर्षी येतं का तू? गेल्या वर्षी नाही आला असणार. नाही, गेल्या वर्षी नाही, यावेळी कालात ये हो. पेंट केलेलो, त्याच्या हात लावू नको, सुकलो जा. अरे पाणी पी. चला मित्रांनो हे आहे ते गंगा तीर्थस्नान. आणि आता बघा एवढं पाणी ओव्हरफ्लो होत आहे आणि गोमुखमधून या ठिकाणाहून बाहेर पडतं आहे, त्या ठिकाणावरूनच आपण पाणी पिऊ शकतो, म्हणजे गंगाजल आहे ते या ठिकाणीच पिऊ शकता तुम्ही. आणि या ठिकाणी जे नियम आहेत, श्री तीर्थक्षेत्र श्री गंगा तीर्थक्षेत्राचे पवित्र राखा, कोणीही कुंडात हात घालू नये आणि गोमुखातून येणारे पाणी प्यावे, ह्याचा आदेश नक्कीच पाळावा तुम्ही. आणि आता आपण
या ठिकाणी कंटिन्यू बघूया गंगेचं पाणी. आणि दाभोळे गावचे असाल तर नक्की कॉमेंट करून सांगा की तुम्ही गंगेचं तीर्थस्नान केलात काय आणि गंगेचं पाणी पिऊन आणि गंगेचा आशीर्वाद घेतात काय. तर मित्रांनो या ठिकाणी आपण आलो आणि आज गंगेचं दर्शन घेतलं आणि तीर्थस्नानासाठी या तसं नक्की या. काही लोक पाणी या ठिकाणावर घेऊन पण जातात. गंगेचं पाणी म्हटलं तर आपण प्रत्येकजण घरामध्ये ठेवतो आणि आपण या ठिकाणी फक्त पाणी पिणार आहोत आणि इथून जाणार. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा दहिबावची गंगा म्हणजे दहिबाव दळीवाडी येथील गंगाचं आगमन झालेलं आहे. 2-4 दिवस झालेले आहेत आणि पहिली गंगा येते ती म्हणजेच राजापूरची, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी दहिबावमध्ये येते. आणि हा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि गंगेचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही नक्की या आणि दहिबावचे असाल तर नक्की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया अशा का नवीन व्हिडिओमध्ये.